हॅलो फ्रेंड्स, सर्वांना गुड इव्हिनिंग. आत्ता संध्याकाळचे 5:30 वाजलेले, 5:30 नाही 5:45 झालेले. त्याच्यामुळे सगळ्यांना गुड इव्हिनिंग. कारण आजच्या व्लॉगची सुरुवात मी सायंकाळी केलेली आहे. तर चहाची वेळ झालेली, सायंकाळ म्हणजे चहाची वेळ. तर 5:30 नंतर सगळ्यांना तसं वाटतं की कधी चहा पिला, आणि चहा पिला की कसं छान असं फ्रेश वाटतं. आणि असं पण दुपारची झोप मस्त झालेली असल्यामुळे आता छान वाटतंय. शिव, काय झालं ओरडायला? ओरडायला तू नाही रे बाबू, गेटच्या बाहेर नको जायचं. गेट बंद करून ये तुझा. गेट बंद करून ये जा. गेट बंद करून ये. बंद कर, बघ ते इथंच आले समोरच कुत्र. बंद करून टाक. आपल्या इथं कॉलनीत 4-5 कुत्रे आलेले कुठून तरी, म्हणजे अगोदर नव्हते ते, अचानकच आलेली. आणि चावते ती विनाकारण. कुणी चाललं रस्त्याने की भुंकत राहतात. मग भीती वाटते. शिवांश वगैरे बाहेर गेला तर नाही का. आणि शिवांश तसा विचित्र आहे, जाता जाता काहीतरी खोड्या करून जाणार असं पोरग आहे ती, म्हणून जास्त भीती वाटते. तर आपल्या घरी ट्युशन चालू असतात, तुम्हाला पण माहितीच आहे सगळ्यांना. म्हणजे दीदी क्लास घेतात, तर क्लासला येणारी मुलं सुद्धा पेरेंट्स सोडायला येते. त्यांना पण माहिती झाली तर कुत्रा आलंय एक म्हणून. एक नाही, चांगली 4-5 आहेत. मग भीती वाटते. त्याच्यामुळे सतत गेट पण बंद ठेवावं लागतं, नाहीतर घरात पण येऊ शकतं. त्याला काय, दोन 3 दिवसापासून सतत पाऊस पडतोय. त्याच्यामुळे बाहेरचं वातावरण पण असं कसं तरी वाटतंय. जरा एवढं फ्रेश वाटत नाही. ऊन पडतं तर छान वाटतं. आणि आता हे पण रात्री 8-8:30 पर्यंत येतीलच. आज लवकर येतील कदाचित. त्याच्यामुळे स्वयंपाक पण लवकरच करायचा आहे. तर लवकरच किचन मध्ये आज लागणार आहे, कारण लेट होतं तर मग करायची इच्छा होत नाही. आणि आरवीसाठी वॉटर बॉटल आणायची, तर तिने मागे लागली आहे सकाळपासून की मम्मा वॉटर बॉटल आणायला चल. तर मग तिला पण घेऊन जावं लागणार. नाही गेलं तर मग तिचा पण मूड ऑफ होईल. कारण तिला सांगितलं एकदा की आपण वॉटर बॉटल आणूया तुझ्यासाठी, तू व्यवस्थित अभ्यास कर दिवसभर, मग सायंकाळच्या वेळी स्वयंपाक झाल्यानंतर जाऊया आपण बॉटल आणायला. तर जावं लागणार आहे. नाही बोललं तर मग काही खरं नाही. आताची पोरं म्हणजे एकदा काही गोष्ट कुठली सांगितली का ते करावंच लागतं. नाही केलं तर मग काही खरं नाही. चला मग आता चहा उकळतोय छान असा, तोपर्यंत वरती जाऊन कपडे घेऊन येऊया. कपडे टाकलेले वाळायला, कपडे काय सुकलेले नाही, कारण अजिबात ऊन नाहीये, हवा पण नाही. असं शांत शांत एकदम थंड आहे. बारीक बारीक पाऊस येतोच आहे. दारातली जागा पण ओलीच आहे, वाळलेलं सुद्धा नाही. म्हणजे कुठून कपडे वाळणार आहेत. पण मशीन मध्ये स्पिन केली असल्यामुळे बऱ्यापैकी सुकलेले आहेत हवेने. तर काही नाही, वरती एका रूम मध्ये सेपरेट दोऱ्या टाकलेल्या आहेत, तर तिथं टाकून दिले की रात्रभर वाळतात पंख्याच्या खाली. बऱ्यापैकी वाळलेले कपडे, बऱ्यापैकी नाही, चांगले वाळलेले, चांगले सुकले. थंड थंड लागतात, पण थंड तर लागणारच आहेत. ऊनच नाही तर गरम कुठून होणार आहेत. तर बघू शकता किती छान वातावरण आहे, मस्त. यावेळी रील्स खूप छान शूट होतात, कारण सायंकाळी 5च्या नंतर आणि दिवस मावळायच्या म्हणजे 6:30च्या आतमध्ये कुठल्याच रिंग लाईटची किंवा एक्स्ट्रा फोकसची गरज नसते. नॅचरली जी लाईट असते ती छान असते एकदम, म्हणजे कमी नसते आणि जास्तही नसते. कुठल्या फिल्टरची पण एवढी गरज पडत नाही. म्हणून शक्यतो सायंकाळच्या वेळी रील्स बनवावी, पण सायंकाळच्या वेळी टाइम नाही भेटत, असं होतं. सूर्य मावळायला चाललाय. आपले कपडे पण वाळलेलीत. आता कपडे घेऊन खाली जाऊया. आपली शेडची हालत बघू शकता तुम्ही कशी झालेली. इकडचं वातावरण पण चांगलं नाही, जास्त क्षार आहे पाण्यामध्ये, म्हणजे हवेत सुद्धा क्षार आहे. समुद्र जवळ आहे आणि एकदम खारं पाणी, म्हणून ते लोखंड सुद्धा टिकत नाही. सतत त्याला लोखंडी ग्रिल वगैरे असलं तर दरवर्षी कलर करावा लागतो. आणि याच्याकडे जरा दुर्लक्ष झालं तर हे, आणि त्यातली त्यात एकदम वरती असल्यामुळे हवेने
ते तुफान आलं होतं 1-2 वेळा, त्याने तुटून गेलं ते. झाला अभ्यास? काय हो काय झालं? काय काय केलं? गुजराती का बरं केलं? मॅथ्सचा पेपर आहे ना. काय येतं मॅथ्स मध्ये? मार्क्स किती येतील मग मॅथ्स मध्ये? हिंदीचा पेपर कसा होता? आणि युरेका मध्ये आलं का सगळं लिहायला? खरं खरं सांग. बघू इकडं तोंड दाखव जरा. मशरूम आहे? ओ सच्ची में मशरूम आए. सूख कैसे गए हे लेकिन हो. हे बघू शकता तुम्ही मशरूम आलेले आणि हे मशरूम आहे ना इथले हे सुकून गेलेले. कसं दिसते? ड्रॉइंग सारखं दिसते है ना, कि ड्राइंग निकाली है किसी ने, ऐसा लग रहा है, लेकिन ये सूख गए हैं बेटा. एक बच्चा है. ये सच्चा है, सच्ची में ये तो है जिंदा है. देख ये वाले तो सूख गए लेकिन ये जिंदा है. और यहाँ पे देख और है बहुत सारे. हाँ. सब्जी बनाए. यहाँ पे भी है और एक यहाँ पे भी. वो सूख रहा है. हाँ? वो सूख रहा है वो वाला. कौन सा? ये वाला? हाँ हाँ ब्राउन. हाँ ये वाला सूख रहा है. और यहाँ पे बारिश से सूख जाते हैं क्या ये? अभी तो बारिश हो रही है फिर भी क्यों ऐसे सूख गए पता नहीं. हे बघू शकता तुम्ही मशरूम उगवून आलेले. दार आहे हे वरचं केबिनचं दार खराब झालं होतं म्हणून काढून ठेवले, ते बदलून दुसरं दार लावले आणि ते दार इथं ठेवलं होतं तर त्याच्यावर मशरूम उगवून. आता हे नक्की मशरूमच आहेत नक्की की दुसरं काय आहे, काय प्रकार आहे काय माहिती नाही, पण दिसतंय मशरूम सारखं. आणि इथे हे नाही छोटस मशरूमच आहे. आणि अजून एक इकडं पण एक मशरूम. तर मशरूम लाकडावर येतं की जमिनीवर येतं काय आयडिया नाहीये. मशरूम सारखं दिसते पण छान दिसते. मशरूम ही होगा क्या? हाँ. नहीं 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 तोड़ मत, रहने दे, अच्छा दिख रहा है वो है ना. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे एका रूम मध्ये मी कपड्याचं जुगाड केलेले. कारण पावसाळ्यात सगळ्यांच्याच घरी हा प्रॉब्लेम असतो कपडे टाकायचे. तर वरती एका बेडरूम मध्ये मी दोऱ्या बांधून घेतलेल्या. अर्धे सुकलेले कपडे रात्रभर इथं फॅनच्या खाली सुकून जातात. तसंच हे कालचे कपडे सुकलेले होते ते दुपारीच मी घड्या करून ठेवले होते. पप्पा लवकर कसं येणार? पप्पांना तर तेवढाच वेळ लागणार आहे. शिव हळूहळू पी, घाई नको करू. इतकं पळत पळत येतो, दम लागलेला असतो आणि घटाघटा पितो, ठसका बिस्का लागल. हळूच पी जरा. टोस्ट घे की यारू. नको. तर आता चहा पाणी वगैरे झालं आणि स्वयंपाकाची तयारी चालू आहे. तयारी म्हणजे झालंच आहे. भाजी पण बनवून घेतलेली, वांग्याची भाजी. आणि रात्री तर ज्वारीच्या भाकरीच खातो. थोडासा भात पण टाकलेला आहे कारण मुलांना भाकरी वगैरे नको असतं. तर त्यांच्यासाठी वरण भात आणि आमच्यासाठी भाकरी भाजी. तर असा आजचा बेत आहे, वांग्याची भाजी आणि भाकरी. तर चला मग फ्रेंड्स, आता आम्ही हे येतील तेव्हा जेवण वगैरे आवरून घेऊ आणि मग नंतर लवकर झोपू, सकाळी लवकर उठू, पुन्हा उद्याची तयारी सुद्धा करणे अजून मला. चला मग आजच्या व्लॉगमध्ये एवढंच, भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये.